चला स्पीडअप करा. तीन वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. अर्थात पहिला चेंडू आपण बघतोय वाईट बॉल. नागेश बडेकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला धाव आपण बघतोय बोनस रुपये. अर्थात इथे आरामात सुरुवात झालेली आहे वासुकी बॉयज जेजुरी संघाची. जिंकणारा संघ फायनलमध्ये खेळणार आहे. पहिला फायनलिस्ट कोण या प्रश्नाचं उत्तर आता इथे बघायला मिळणार या मॅचमध्ये. दरम्यान इथे फटका फसलाय. अभि कुंभार डाऊन द बॉल, टेकन अ गुड कॅच. आणि आपण बघतोय सलामीचा पहिला फलंदाज इथे बाद होतोय. नागेश बडेकर यांच्या रूपाने आपण बघतोय इथे यश मिळालेलं आहे एकतपूर मुंजवडी संघाला. पहिला धक्का वासुकी बॉय जेजुरी संघाला. संघ मालक संघ नायक मैदानाच्या आतमध्ये बाद. शून्य. खरं तर गोल्डन डकची शिकार ठरले बंटी शेट घाटे. आपण बघतो आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार कोण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मॅन फ्रॉम नीरा जुबेर शेख हा खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना आपण बघतो की तो मैदानाच्या पाया पडला आणि त्याच्यानंतर त्याने एंट्री केली. ॲज अ क्रिकेटर ही व्याख्या जर पूर्ण करायला गेलं त्याच्यामध्ये अनेक बाबी पाहिजेत. पहिलं म्हणजे ग्राउंडचा सन्मान करणारा पाहिजे. पहिला म्हणजे कोणताही क्रिकेटर असू द्या, टेनिस बॉल असू द्या किंवा लेदर बॉल क्रिकेट असू द्या, तो ग्राउंडचं मैदानाचं सन्मान करणारा असायला हवा. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे पाहिजे की त्याच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे, खिलाडूवृत्ती पाहिजे. हार तर हार मान्य करता आली पाहिजे. जिंकल्यानंतर उन्माद न करता प्रतिस्पर्धी संघाच्या भावना समजून घेता या गोष्टी पाहिजेत. यानंतर पंचांकडे दाद मागितलेली आहे. घडलंय काय नेमकं इथे. दोन पंच एकत्र येतील. ऍक्च्युअल मध्ये घटना घडलेली काय आहे. जुबेर शेख वरती आपण बघतो इथे टांगती तलवार आहे. यस पंच. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केलेली आहे. आणि फलंदाज तिसऱ्या पंचांचा निर्णय जुबेर शेख सेफ आहे. जमेत मॅचकडे पुढे एकदा जुबेर शेख. आता मिळालेली जीवनदानाचं नक्कीच बघायचं कशा प्रकारे संघासाठी फायदा करून देतोय. बॅटची पुन्हा एज शो. हो इनसाइड एज बॉल जागेवरती आहे. गुड बॉल. अगदी बांगडी हात बघायला मिळतोय. खूप चांगला चेंडू आहे. विशेषतः तंत्र खूप चांगले चेंडू टाकण्याचं. जेवढा तुमचा हात अगदी सरळ बांगडी लाईनमध्ये फिरेल तेवढा वेदना होण्याच्या किंवा दुखापती होण्याचे चान्सेस कमी आहेत. तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण बघतोय आणि हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये.
दरम्यान शॉट चांगला आहे, जुबेरची पॉवर टिपलेला झेल सुटलाय आणि बॉल घडलंय काय. आणि दरम्यान इथे घडलंय काय. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, अर्थात घडलंय काय. बॉल सेफ आहे का, षटकार आहे का की चौकार आहे, 3 गोष्टी इथे चेक केल्या जातील. हा डिसिजन महत्वाचा आहे बोथ टीमसाठी. एक एक धाव वाचवण्यासाठी स्ट्रगल आहे. आत्ताच्या 2च धावा, अर्थात कॅच जर सुटलेला असला तरी स्वतःची चूक कव्हर केलेली आहे. पण जो झेल सुटलाय, मी म्हणेल की जुबेर सारखे खेळाडू तुम्ही झेल सोडत असाल तर मी म्हणेल की हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. बॉल उंच आकाशात, पुन्हा एलिमिनेशन कमी. 2 क्षेत्ररक्षक जेव्हा चाकांत धावतील टप्पापर्यंत बॉलचा स्पीड कमी झालाय. कुंभार अवी प्रयत्न नाहीये. दरम्यान इथे चौकार. मी विनंती करेन की जेव्हा जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या शेजारी येईल ना, मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो की तुम्ही तिथे बसा, पण तुमच्याकडे बॉल आल्यानंतर कृपया उठा. विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. येस, काय होतं की बाहेर जाऊन सुद्धा बॉल अडवता येतात उंच उडी मारून वगैरे. त्यामुळे निश्चितपणे आपल्यामुळे एखाद्या संघावरती लाईक ग्लान्स केलाय, पाठीमागे बॉल. ओहो, मारना चाहते थे काशी में, गेन गई वाशी में. डीप थर्ड मॅन, बाउंड्री लाईन क्लिअर होते आहे इथे. दरम्यान चौकार. चौकारानं धावफलक आपण बघतो पुढे. धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक आपण बघितलं. पहिल्या षटकामध्ये नागेश बडेकर यांनी आपण बघितली खूप चांगली गोलंदाजी केली. आणि त्यांच्या वयाचे जर 50च्या आसपास जे खेळाडू जर बघायला गेले तर फार मोजके खेळाडू पुरंदर प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. आणि एवढं वय होऊन सुद्धा अशा प्रकारचा परफॉर्मन्स टिकवून ठेवणं, मी म्हणेल की हे एक आव्हान असतं प्रत्येक क्रिकेटरसाठी. जसा वय वाढत जातं तसंच आपण बघतो की फॉर्म टिकवून ठेवणं किंवा जी आपली ती बेदराक दहशत आहे ती टिकवून ठेवणं फार कठीण असतं. अवी कुंभार गोलंदाजी मार्कवरती आणि नागेश बडेकर यांनी खूप चांगलं सातत्य राखलेलं आहे. विशेषतः वय वाढून सुद्धा 50च्या आसपासचे खेळाडू आहेत. 50च्या आसपासचे खेळाडू जे सध्या PPL लीगमध्ये खेळतात त्यामध्ये आप्पा बाठ्यांचं देखील नाव घ्यावं लागेल. फटका क्लास होता इथे. पॉवर ऑफ राठोड, राउडी राठोड. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एलिमिनेशन आणि ताकद यांचा सुंदर ताळमेळ साधलाय राहुल राठोडच्या बॅटमधून. वासुकी बॉयचा हा एक दर्जेदार षटकार. षटकारानं धावफलक जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात. पहिल्या बॉलवरती इथे गोलंदाजासाठी आपण बघतोय फलंदाज बनलाय खतरा, अर्थात धावफलकावरती 17. पहिल्याच बॉलवरती राहुल राठोडनं ताकद दाखवली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. काव कॉर्नरमधला क्षेत्ररक्षक मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक काव कॉर्नरमध्ये आणि दरम्यान इथे लॉंग मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये. पटका बसलाय, झेल निसटलाय. जीवनदान आणि जीवनदान. रवी दादा पवार 11 संघाच्या खेळाडूंनी मी म्हणेल की मोठ्या चुका केलेल्या आहेत. जुबेर शेखचा झेल सोडलाय तुम्ही, त्यानंतर नकोल राठोडचा झेल सोडलाय. जीवनदान भेटल्यानंतर इथे डाव कोसळताना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आम्ही बघितलेले आहेत. जहाज कितीही मोठं असू द्या, एक छोटं छिद्र जरी पडलं ना तर ते जहाज समुद्राच्या तळाशी जाऊ शकतं. आणि ते जातं. या दरम्यान बॉल उंच आकाशात. ओहो, बॉल अक्षरशः मी म्हणेल की आता मिनी हार्ट अटॅक आला होता रविदादा पवार 11 संघाच्या खेळाडूंना. आणि ICU मध्ये पेशंट जाणार, पण त्यानंतर मात्र जनरल वॉर्डमध्ये अचानक ओढून काढलं. अर्थात फिल्डर, अर्थात डॉक्टरांची कमाल बघायला मिळाली. आणि इथे मात्र आता वासुकी बॉयज संघाला हा दुसरा धक्का. जुबेर शेखला जीवनदानाचा फायदा करून घेता आला आणि पण गोलंदाज अवी कुंभार, खरं टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. अवी कुंभारसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्या संघ सहकाऱ्यांनी चुका केल्यानंतर देखील ज्याचं मनोबल तुटलं नाही, ज्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा कमी झाली नाही,
ज्याच्या प्लॅनमध्ये असलेली ताकद कमी झाली नाही तो अभि कुंभार. मॅन फ्रॉम सासवडचा हा खेळाडू आपण बघतोय. एक दर्जा आहे या खेळाडूकडे आखोडता टप्प्यांच्या माध्यमातून. आणि मी म्हणेल की त्याच्याकडे सगळ्यात खास काय, त्याचं सगळ्यात मोठं स्ट्रॉंग पॉईंट काय, तर त्याचा टप्पा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सुशांत माने. सुशांत माने मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिले 2 धक्के आपण बघतो कमी दाबांच्या आतमध्ये. पॉवर प्लेमध्ये 2 धक्के बसलेले आहेत. त्यामुळे निर्धारित 6 षटकांमध्ये विकेटचं तारतम्य राखत असताना अपेक्षित धावगती निर्माण करणं गरजेचं आहे. 18 धावसंख्येवरती दुसरा झटका. ओहो, विकेट किपर डिरेक्टेड. इथे ही रिस्क होती खूप मोठी. एक अभि कुंभारचं यश पुन्हा एकदा हुलकावणी त्याला देऊन गेलं. पण पाठीमागे जर बघायला गेलं तर ऋषी दुरंगेकडून चूक झाली. त्याच्यानंतर त्याने रिस्क घेतली राहुल राठोडला बाद करण्याची. अपयशाला लगेच सोडून देता आलं पाहिजे आणि प्रयत्न लगेच केला पाहिजे दुसऱ्या यशासाठी. या दरम्यान इथे हलक्या बॅटनं आक्रमण केलंय. बॉल टप्पाबळीनंतर फरार लगेच झाला. चौकार. चौकारांना धावफलक पुढे 22 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत अपेक्षित धावगती राखलेली आहे. अर्थात चांगल्या धावा आलेल्या आहेत पण 2 विकेट्स पडलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे आणि क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये काय महत्त्वाचे माहिती आहे का, विकेट जेवढी महत्त्वाची आहे ना त्याच्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुमचे रन्स तुमच्या धावा नाही थांबल्या पाहिजेत. कंटिन्युअसली सातत्य राखणं गरजेचं आहे. हे आव्हान जेजुरी संघासमोर आतापर्यंत होतं. सुशांत मानेने चांगला चौकार खेळून या आव्हानासाठी मी तयार आहे हे दाखवून दिलं. या दरम्यान इथे सेलिब्रेशन विकेटचं पुन्हा हे खास, कारण की गोलंदाज इथे दर्जात्मक खेळ साकारतो आहे. आणखीन एक विकेट. धावफलकाकडे जाऊयात. आतापर्यंत आपण 11 मिनिटे घेतलेली आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. चला स्पीडअप करायचंय. 30 चेंडूंमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे याचं भान ठेवा. सॉरी 30 मिनिटांमध्ये आपल्याला निर्धारित षटकं पूर्ण करायची आहेत. चला स्पीडअप करा. नागेश बडेकर यांना आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये एक सुंदर यश त्यांनी संपादन केलं होतं. 1 विकेट घेतली होती आणि 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यामुळे निश्चितपणे फर्स्ट सेकंड रुटीन कंटिन्यू केलेलं आहे. आणि पॉवर प्लेसाठी बॉलिंग लाईनअपमध्ये देखील तुम्हाला प्लॅन बनवावे लागतात. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगलेच बॉलर वापरावे लागतात. दरम्यान आपण बघतोय इथे डोक्यांवरती चेंडू लागला. त्यानंतर बॉल निघून गेला. 2 धावा मात्र इथे आल्यात. रविदादा पवार 11 संघ एका बाजूला चांगली गोलंदाजी करतोय. त्यांचा टीमचा कर्णधार चांगलं प्लॅनिंग बनवतोय. पण दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुका त्या यशावरती अपयशी झालर बसवतात. राहुल राठोडचा कॅच सुटलाय. स्विच अटॅक, कमालीचा फटका. ताकद होती न चाकत होती. या राऊडी खेळाडूने केली आहे कमाल. येतोय दर्जेदार धमाल करत हा चौकार. चौकारानं धावफलक जातो पुढे. धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 28 ऑन द बोर्ड. राहुल राठोड सारख्या खेळाडूला जीवनदान देणं सोपं नाहीये. वासुकी बॉयज जेजुरी संघ आता इथपर्यंत का पोहोचलाय त्याच्यामध्ये राहुल राठोडचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे. बाहेर निघणारा चेंडू. दरम्यान व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते. यष्टांच्या जवळून तो चेंडू निघून गेला. त्यामुळे कुठे ना कुठे बॉलर हताश बघायला मिळाला. आणि हे जे व्हाईट बॉल जे असतात ते कधी कधी तुम्हाला अपयश देतात, तुम्हाला निराशा देतात, पण प्रयत्नांमध्ये एक समाधान देऊन जातात. दरम्यान धावेसाठी धाव. एक सिंगल. विकेट किपर पाठीमागून धावत आला. सिंगलने धावफलक जातो पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 30 धावा धावफलकावरती आहेत.
तिसरं षटक सुरू आहे. राहुल राठोड आज इथे कमालीचा खेळतोय आणि बघायला गेलं तर बहुतांश आपण बघतो की राठोड फॅमिलीमधले बहुतांश खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळलेत. सहदेव राठोड यांना आपण एका मॅचमध्ये बघितलं होतं, जी लास्ट मॅच त्यांनी खेळली, त्यामुळे चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. त्यानंतर पाठीमागे मिसफिल्ड आपण बघतो. कपिल राठोडचा खेळ चांगला झाला आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर राहुल राठोड यापूर्वी काही महत्त्वाच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. त्यानंतर नकुल राठोड हा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला 2 वेळा. एकंदरीत ऑल राठोड फॅमिलीने आपण बघतो की गेममध्ये सातत्य राखलेलं आहे आणि मुळात त्यांना राऊडी कामगिरी खेळासाठी मुळात टीममध्ये स्थान आहे. कपिल राठोडसाठी एक चांगला चेंडू आपण बघतोय. धावपलकाकडे जाऊयात आपण आता. धावपलकावरती आहेत 32 धाबा. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 32 धाबा धावपलकावरती आहेत. 32 ऑन बोर्ड. हो, या दरम्यान इथे नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. विकेट किपर आणि बॉलर मध्ये मी म्हणेल की तुमच्याकडे तो बॉन्ड चांगला असणं पाहिजे. विकेट किपर तुम्हाला जे सल्ले देतो ते तुम्हाला फॉलो करता आले पाहिजेत. त्यानंतर कधी कधी बॉलरलाही स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे ॲज अ विकेट किपर म्हणून तुम्ही खेळत असताना, पण तो संवाद चांगला महत्वाचा पाहिजे. षटक दरम्यान इथे संपतं या चेंडूसोबत. 3 षटकानंतर 11च्या सरासरीने धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती आहेत. चला स्पीडअप करा. 3:18 झालेली आहेत. अर्थात 16 मिनिटे तुम्ही वापरलेली आहात 3 षटके टाकण्यासाठी. स्पीडअप करा. 3:02 सामना सुरू झालेला आहे. अभि कुंभार आपण बघतोय षटक क्रमांक 4 पुन्हा त्याच्या हातांमध्ये दिलेला आहे. 33 धावा धावपलकावरती. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, पण पंचांनी दाद मागितले. अर्थात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. यस, पंचांचा डिसिजन ठाम आहे. अर्थात फेअर बॉल पंचांनी कळवलेला आहे. ऑनफिल्ड पंचांनी फेअर डिसिजन आहे. दुसऱ्या पंचांकडे आपण बघतोय ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं इथे. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन कंटिन्यू. इट्स अ फेअर बॉल. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. सलग 2 चेंडू आपण बघतो डॉट आलेले आहेत. अर्थात एक चांगली गोलंदाजी. दरम्यान फटका आपण बघतो. शॉर्ट आर्म अटॅक केलाय. पूर्ण ताकद नाही वापरली. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूवरती खरं तर अडवण्यासाठी प्रयत्न केला. 2 मात्र मिळाल्या. 2 धावांनी धावपलक पुढे. आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत अभि कुंभारने केवळ 2 धावा खर्च केल्यात. येस डन.
या दरम्यान स्विच हिट केलाय आणि राहुल इथे या षटकाला महागडे बनवण्यासाठी सुंदर अटेम्प्ट केला. बॉल पाठवला बॅकवर्ड बॉल पॉइंट सीमारेषा बाहेर. राहुल राठोडच्या बॅटमधून रावडी फटका. षटकार. षटकार आणि धावफलक पुढे 41 धावा धावफलकावरती. 41 ऑन द बोर्ड. आणि खरं तर आता राहुल राठोडला रोखायचं कसं हा प्रश्न पडलाय. राहुल राठोड ऑनसाइडला देखील मोठी हिट खेळू शकतो हे बॉलरला माहिती आहे. त्यानंतर आता राहुल राठोडचे स्विचिटचे पटके ऑफसाइड पिचिंगच्या चेंडूवरती टाकावा का न टाकावा यासाठी गोलंदाजाच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण केला जातोय. आणि हे गरजेचं आहे. सगळ्या बाजूला खेळता आलं पाहिजे ॲज अ बॅटर तुम्हाला टीममध्ये. दरम्यान कार्पेट ड्राईव्ह आपण तो मिनी हेलिकॉप्टर ट्राय केला होता पण हेलिकॉप्टर मात्र उडू शकलं नाही. आणि या दरम्यान इथे एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. सिंगल धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 42 धावा धावफलकावरती. 42 ऑन द बोर्ड. आतापर्यंत झालेत 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. वेगवान चेंडू आहे आणि इथे घडणार काय. यस, कपिल राठोडचा खेळ इथे संपलाय. अर्थात स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. नो बॉल आणि आता स्वप्नील साबळेला आपण बघतोय बराच वेळ खूप कमी वेळ असं बघायला मिळालं. स्वप्नील साबळे खूप पाठीमागे राहिलाय. त्याच्या बॅड फॉर्मशी तो स्ट्रगल करतोय. आणि पण बघा आज स्वप्नील साबळे सॉरी आता दालेवाडी म्हटल्यानंतर सगळं राठोड आमचा अचानक मनामध्ये फिक्स झाले. राठोड म्हणायचं. कोणताही खेळाडू होते राठोड म्हणायचं. पण आता हे केवळ 2 साबळे आहेत तिथे. स्वप्नील साबळे. यस. नो चेंडू आहे. अर्थात अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. हा चेंडू फ्री हिटचा आहे. स्वप्नील नकुल राठोड चांगला डिसिजन होता खरं तर खेळाडूला आपल्या खेळाडूला आउट करण्याचा. हा खेळाडू राहुल राठोडने आता का फ्री हिटच्या चेंडूवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. राहुलला माहिती होतं काही करून हा चेंडू तो मला खेळायचा आहे आणि माझ्याकडे आहे ती कुवत की फ्री हिटला तो मोठ्या शॉटमध्ये कन्वर्ट करू शकतो. पण समोरचा गोलंदाज त्याची स्ट्रेंथ विचार करायला गेलं त्याचे टप्पे त्याचा अँगल त्याच्या बुद्धिमत्ता सोपा नाही हा प्रवास निश्चितपणे बॅटरसाठी देखील. हो सुंदर बॉल आहे. अतिशय सुंदर. वाह, टाळ्या झाल्या पाहिजेत अविक कुंभारसाठी. प्रीहिटच्या बॉलवरती डॉट चेंडू टाकलाय. या सोपं नव्हतं राहुल राठोडच्या विरोधात डॉट चेंडू टाकणं आणि विशेषतः प्रीहिटचा. यस, खरंच या खेळाडूकडे काहीतरी वेगळंच आहे. अशक्य गोष्टींना शक्य बनवण्याची हिंमत या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा पुललेंचा चेंडू चांगला चेंडू आपण बघतो. मोमेंट ब्लॉक केली. एक सिंगल या चेंडूवरती आली. एक सिंगल आणि 4 षटकांचा खेळ संपला. याही षटकामध्ये आपण बघतोय 11च्या सरासरी धावा आल्या. अर्थात 44 पर्यंत मजल मारलेली आहे. 11-11चं समीकरण आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. चौथ्या षटकामध्ये 11 आल्या. 11-11-11चं हे समीकरण. क्रिकेटमध्ये अशा काही घटना घडतात की कधी कधी योगायोग बघायला मिळत असतो. आता 11च्या संदर्भातला आणखीन एक योगायोग मी सांगतो मित्रांनो, जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घडला होता. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दक्षिण आफ्रिकाची मॅच चालू होती. 11 तारखेला 11व्या महिन्यामध्ये 2011 साली दक्षिण आफ्रिका संघाला 111 धावांची गरज होती 11 वाजून 11 मिनिटांनी अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. 11-11चा हा योगायोग आतापर्यंत. जर आणि दुसरा 1-1चं समीकरण जर बघायला गेलं तर निश्चितपणे हे दोन्ही खेळाडू 1-1 अर्थात 1 नंबर जे आहेत बेस्ट आहे. दोन्ही संघ टॉपवर आहेत. अर्थात या टॉपर वर्सेस टॉपरची लढाई. 5वं षटक अभिजित मस्के ॲडव्होकेट गोलंदाजी मार्कवरती. आणि आज अभिजित मस्केचे आपण खूप मोठे चाहते आज इथे अवेलेबल आहेत, उपस्थित झालेत अभिजितला सपोर्ट करण्यासाठी. कारण की सासवडचा आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि ॲडव्होकेट असल्यामुळे बोलण्यात कुणालाही सहजासहजी हरवू शकतो.
पहिला चेंडू वा सुंदर आहे, सुंदर मारा आपण बघतो इथे. पुलर लेनचा सुंदर चेंडू आहे. लेग बायच्या रूपात पंतांची धावफलक पुढे आणि धावफलकावरती 45. 5व्या षटकाची झालेली सुरुवात. पहिला चेंडू सिंगल. रॉजर या नावाने परिचित असलेला खेळाडू अभिजित मस्के आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टीमसाठी खूप मोठा आधार ठरलेला आहे आणि गोलंदाजीचं युनिट सांभाळणारा. हो बॅटची कडा आहे. बॉल जाईल आता इथे डीप फाईन लेगच्या एरियामध्ये पाठीमागे, अगदी पाठीमागे. 4 धावांसाठी चौकार. हा नशिबाचा चौकार मिळाला कारण की प्रॉपर मिडल नव्हता झाला आणि प्रॉपर मिडल यावेळेला शॉट चांगला आहे आणि इथे कमाल केली आहे स्वप्नील साबळेनं. यस, हा खेळाडू फॉर्म मध्ये परतलाय आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू फॉर्म मध्ये परततो तेव्हा तेव्हा बाकीच्यांचा फॉर्म बिघडवतो. नाम आहे स्वप्नील साबळे. यस, आल्या आल्या इथे मोठे आघात करायला त्यानं सुरुवात केली. चौकारा पाठोपाठ षटकार आलाय. पाठीमागे नशिबाचा चौकार मला मिळाला पण माझ्याकडे कर्तृत्वाचा षटकार अजूनही राखीव होता हे दाखवून दिलं त्यानं. षटकार धावफलक पुढे गेला. धावफलकाकडे जाऊयात. 55 ऑन बोर्ड. या षटकामध्ये धावफलक उंचावलेला आहे. अर्थात आतापर्यंत 11 आलेत. 1 स्टार धालेवाडीचा, 1 स्टार आपण बघतोय सासवडचा.
धावफलकावरती आपण बघतोय 67 धावा धावफलकावरती आहेत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे राहुल राठोडची ही फलंदाजी ज्यावेळेस कॅच सुटला त्या गोष्टींची आपल्याला आठवण करून देते. पहिल्या 5 षटकांचं समीकरण होतं. प्रत्येक गोलंदाजाने 11-11 दिल्या होत्या, पण आता मात्र ते रेकॉर्ड मात्र ब्रेक झालेलं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 11 पेक्षा जास्त धावा आल्यात, अर्थात 12 आल्यात. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी केंच्या मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा सन्माननीय विशाल शेठ बोरावके सासवड यांच्या माध्यमातून आपण बघतोय की एक आकर्षक नेक बँड होतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बक्षिसाच्या मान्यवरांचं आम्ही पुरंदर प्रीमियर लीग मध्ये करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं इथे ब्रँडेड हिट सोबत आम्ही स्वागत करतोय. हा फटका आवडला असेल. खडे खडे आक्रमण केलंय आणि अगदी सहज खेळल्यासारखा वाटला फटका, पण कमालीची ताकद होती. षटकार सलगचे 3 आलेत. प्रत्येक षटकार आठवण करून देतोय कॅच मिस झाल्यानंतरची, पण गोलंदाज अनिकेतकडे आहेत काही असेच चेंडू. पुन्हा बॉलूंचा आकाशामध्ये कमी गतीचा चेंडू, पाठीमागून क्षेत्ररक्षक, बॉल फरार, येतोय दर्जेदार फटका अर्थात चौकार. सलगच्या 4 चेंडूंमध्ये आपण बघतोय दो पाऊस पडलेला आहे. गारांचा पाऊस पडावा आणि इथे आपलं घर कोलमडून जावं आणि अगदी तसाच आपण बघतोय आपल्या घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं. मी म्हणेल की जे गारांचा पाऊस पडतो आहे आणि इथे स्वप्नांचं जे घर आहे रविदादा पवार 11 संघाचं, आणि आता अर्थात टीममेट्स मध्ये इथे भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. अनिकेतनं चांगला चेंडू टाकला होता, खरं तर गती परिवर्तन केले होतं. राहुल वैयक्तिक आपण बघतोय 38 या धावसंख्येवरती खेळतो आहे. तर संघाची धावसंख्या शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 77 धावा. पुन्हा आक्रमण, बॉल पुन्हा एकदा काउ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अनिकेत फडतरेवरती आपण बघतोय इथे राउडी राठोड बरसलेत. जब 2 राठोड एक हो जाए तो क्या होता है, जब 2 राठोड एक होते तो क्या होता है. मेरे हिसाब से थोड़ा सा कहना मुश्किल है. जो होता है हमने देखा है, जे बघितलंय आपण. आणि हा तिसरा षटकार या षटकातला आतापर्यंत आलाय. टोटल 3 षटकार, एक चौकार आलाय, 4 षटकार आले, सॉरी. म्हणजे आतापर्यंत 28 धावा 5 चेंडू मध्ये आल्या. या दरम्यान बॉल सोडलाय. धावफलक पुढे जातोय. यस, व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मुळे धावफलक जातो पुन्हा पुढे. आणि यासोबत इथे चांगला फटका आहे, पण इथे स्वप्न बंगलं गेलं अर्धशतकाचं. वेगात ताव इथे येईल आणि दरम्यान इथे काय घडलंय, पंचांकडे दाद मागितली जाईल. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ही एक झटपट मुवमेंट झाली होती, त्यामुळे झटपट मुवमेंट असल्यामुळे डिसिजन घेणं फार क्रिटिकल असतं आणि अशा वेळेला निश्चितपणे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली पाहिजे. पण आताचे धावा 1 की 2 यावरती आता बघायचं आहे. पण एकंदरीत राहुल राठोडची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. या डिसिजन नंतर आम्ही तुम्हाला स्कोर सांगू. विथ लाईनअप चालायचं बाहेर, विथ लाईनअप सगळ्यांना सूचना आहेत.
आताची एक धाव प्लस रनआउट म्हणजे आताच्या एका धावेने धावफलक जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 85 झालेले आहेत आणि रविदादा पवार 11 या संघाला जिंकण्यासाठी आपण बघतोय टार्गेट दिलेलं आहे 86 धावांचं. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपण बघतो धावफलकावरती. या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. पाठीमागच्या पाचही बॉलर्सने फक्त 11-11च्या सरासरीने 5-5 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पाठीमागच्या 3 षटकांची लेवल गेली. अर्थात धावफलकावरती 85 जिंकण्यासाठी 86 धावांचं लक्ष. वेट लाईनअप मैदानाच्या आतमध्ये वासुकी बॉईज संघ एंट्री करतोय. तर सलामीचे 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होतं सन्माननीय बाळासाहेबजी साबळे यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय बापूसाहेब शेणकर यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. बेलसरचे सन्माननीय युवा नेते वैभवजी जगताप यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो आज या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंसाठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक एक ब्रँडेड नेक बँड दिलं होतं. अर्थात ते सन्माननीय विशाल शेठ बोरावके त्यांच्या मोबाईल शॉपीस सासवडचे सर्वेसर्वा यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करतो. जाऊयात मॅचकडे. आता बघायचं सलामीचे 2 रणधुरंदर आलेले आहेत. अर्थात मॅचला फिनिश करण्यासाठी मॅचला जिंकण्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी एका बाजूला पाठीमागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ऋषी जुरंगे आणि दुसऱ्या बाजूला दे दनादन ऑन साइडचा किंग अर्थात लेदर बॉल क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू प्रतीक देवकार. पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून खेळणार आपण बघतो लेदर बॉल टीमच्या मॅच मध्ये एक ताकदवान खेळाडू आहे. पंच चेंडू आहे का तुमच्याकडे? पंच स्वप्नील काकडे सर चेंडू आहे का तुमच्याकडे? दा चेंडू दा. पंच किती चेंडू द्यायचे? पंच चेंडू किती द्यायचे? एक द्यायचा आहे. इथे आता आपण बघतोय सामन्याची सुरुवात होते आहे. आता निश्चितपणे नियती साथ देईल का नाही देईल याचा विचार न करता इथे कर्तृत्वाच्या माध्यमातून या आव्हानाला स्वीकार करून मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडू तयार आहेत. लक्ष्य सामने है बस उसी पे अपना ठिकाना रख. लक्ष्य सामने है बस उसी पे अपना ठिकाना रख. सोच मत साकार कर. अपने कर्मों से प्यार कर. मिलेगा तेरी मेहनत का फल. किसी और का इंतजार न कर. नशिबाची साथ मिळेल की नाही मिळेल याचा विचार करू नका. जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या कर्तृत्वात दिसलं पाहिजे आणि कर्तृत्वातून आपण बघतोय मैदान गाजवण्यासाठी तयार आहेत रविदादा पवार 11 संघाचे 2 सलामीवीर. एका बाजूला ऋषी जुरंगे ऑन स्ट्राइक गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील साबळे.
पहिला चेंडू पहिलं षटक आपण बघणार आहोत. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच मॅचचा पाया बघायला मिळेल. एक मोठा धावफलक चेस करायचा आहे. माझ्या मते या 2 षटकामध्ये 30च्या अलीकडे पलीकडे धावफलक येणं खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणेल की 26+ धावा येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू इथे आपण बघतोय आणि दरम्यान जेल टिपलाय. पाठीमागे आपण बघतोय कुणाल जगतापने टिपलेला हा सुंदर जेल. मैदानाच्या आतमध्ये आता बघायचंय या स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या फलंदाजीनं निश्चितपणे काही मॅच गाजवलेल्या आहेत. तसा अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये आहे. महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाचा मोठा स्कोर करायचा आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये जर बघितलं रविदादा पवार 11 हा संघ सुपर 6 मध्ये त्याची कामगिरी तुम्ही बघितली. आल्यानंतर त्यानं कव्हरला सुद्धा चांगले फटके मारले होते. ऑनसाईडला चांगले शॉट मारले होते आणि ऑनसाईड ऑलरेडी त्याची स्ट्रॉंग झोन आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्याच्या फलंदाजीमध्ये बरंच बदल चांगला झालेला आहे आणि निश्चितपणे मी म्हणेल की आता गरज एका वादळी तडाख्याची, गरज आहे वादळी सुरुवातीची आणि वादळ निर्माण करू शकतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुरंदरचा धुरंदर फलंदाजी मार्कवरती अनिकेत फडतरे. पहिल्या चेंडूवरती विकेट बघायला मिळाली. त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. स्वप्नील साबळे आपण बघतोय वासुकी बॉयज संघाचं स्वप्न साकार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीममध्ये खेळतो आहे. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. एक चौकार षटकार मारला होता. आज गोलंदाजीमध्ये कमाल करतोय. पण इथे अगदी कोणत्याही चेंडूवरती अगदी नवीन बॉल असला, गादी बॉल जरी असला तरी त्याला बाहेर पाठवण्याची क्षमता अनिकेत फडतरेकडे आहे. वा सुंदर फटका आहे. मी म्हणालो होतो अनिकेत फडतरेनं खूप चांगले बदल केलेत फलंदाजीमध्ये आणि कव्हरमध्ये केलेला ड्राईव्ह त्याच्या ऑलराऊंडर खेळीचा आणि बदललेल्या अंदाजाचा एक अद्भुत नमुना होता. चौकारान धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 4 धावा धावफलकावरती. धावेचा श्रीगणेश झालाय. आहे या क्षमता आहे जेवढ्या क्षमता पाहिजेत पॉवर प्लेमध्ये तेवढ्या चांगल्या क्षमता अनिकेत फडतरेकडे आहेत. स्वप्नीलच्या विरोधात एक मिस्ट्री स्पिनर. पण या दरम्यान शॉट चांगला आहे. यस, मी म्हणालो होतो हा खेळाडू नवीन बॉल असू द्या किंवा जुना बॉल असू द्या या खेळाडूकडे आहे ताकद बॉलला बाहेर पाठवण्याची. दुसऱ्या बॉलवरती सलग मोठा प्रहार केलाय अनिकेत फडतरे. सेट ऑन दी फायर. येतोय दर्जेदार षटकार. वासुकी बॉयजच्या विरोधात अनिकेत फडतरेचा यलगार आपण बघतो आहोत. धावफलकावरती 10 धावा. 10 कदम दाखवला आतापर्यंत. 4 चेंडू टाकले स्वप्नील साबळेनं पण 4 चेंडूमध्ये 1 विकेट स्वप्नील साबळेनं घेतली आहे. पहिल्या बॉलवरती एक चांगलं यश मिळालंय पण दुसऱ्या बाजूला या वादळाला रोखण्यासाठी आता स्वप्नीलच्या मनामध्ये प्लॅनिंग आणि निर्णयांचा गोंधळ बघायला मिळू शकतो. इनसाइड आउट शॉट चांगला आहे. यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पण बॉल थांबलाय. एक तर झाली. राहुल राठोड एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूवरती पोहोचला आणि 2 झाल्या. पण हा फटका खरंच मी म्हणेल की डोळ्यांचं पारणं फिरणारा होता. सौंदर्य होतं हे क्रिकेटचं. इनसाइड आउट शॉट खेळला होता. दरम्यान धावफलकाकडे जाऊयात. 12 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान आपण बघतो पायांवरती येणारा चेंडू शरीरापासून वेगळा केला. एक सिंगल पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आला आणि दरम्यान इथे सिंगल मात्र मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावफलकाकडे जाऊयात आपण. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 13 आल्या. अर्धा धावफलकावरती 13. 13 ऑन बोर्ड. एक चांगली सुरुवात आपण बघतो. विकेट पडल्यानंतर देखील संघाचा डाव अनिकेत फडतरेनं सावरलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 86 धावांचं एक मोठं टार्गेट आहे आणि त्यासाठी मी म्हणेल की असंच आक्रमण गरजेचं आहे. आणि निश्चितपणे कोणत्या षटकामध्ये
बॉलिंग टीमला कमबॅक न करून देण्यासाठी आता इथे अनिकेत फडतरे आणि शुभम प्रतीक देवकरला प्रयत्न करावे लागणार आहेत. जुबेर शेख आपण बघतोय नीरा गावचा एक सर्वोत्तम ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये आता बघायला मिळतोय. सुरुवातीच्या काळामध्ये पुरंदर प्रीमियर लीगमध्ये फलंदाजीमध्ये बघितलं होतं, पण अलीकडच्या काळामध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्याला बघतोय. खूप चांगलं काम त्यानं आपल्या बॉलिंगवरती देखील केलेलं आहे आणि आहे या खेळाडूकडे गुणवत्ता आहे आणि म्हणूनच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे जुबेर शेख आणि समोर वादळी खेळाडू अनिकेत फडतरे. पटका चांगला आहे, ताकद होती न चाकत होती, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अनिकेत फडतरेच्या बॅटमधून हा षटकार आवडला असेल तर होऊन जाऊ द्या टाळ्या. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. 19वा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती जुबेर शेखचं स्वॅगचे स्वागत केलेलं आहे. इतिहास बदलवण्यासाठी आपण बघतोय इथे प्रयत्न करतोय आज कमालीची सुंदर फटकेबाजी. कुछ करना है तो डटकर चल, थोड़ा दुनिया से हटकर चल, लीग पर तो सभी चलते हैं, इतिहास पलट कर चल. दरम्यान इथे घडलंय काय? व्हाईट बॉलचा कॉल, अर्थात व्हाईट बॉल सोबत गोलंदाजाला 1 बाउन्सची सूचना. म्हणजे इथून पुढे बाउन्सरचा मारा करत असताना बंधनं पाळणं महत्वाचं आहे. बंधनाच्या बाहेर चेंडू गेला तर नो बॉल असणार आहे. व्हाईट बॉल. पुन्हा शॉट कडक. यस टायमिंग केलंय. ताकद होती न चाकत होती, कौशल्यांची धमाल. इथे फलंदाजाने केली आहे कमाल. अनिकेत फडतरेच्या बॅटमधून हा दुवादार षटकार. आणि किंबहुना मी म्हणेल की तो आज कुठे ना कुठे बॉलिंगमध्ये त्याच्या विरोधात जे फटकेबाजी केली होती तो राग मनात ठेवून आला होता आणि त्या रागात तो खेळतो आहे. यस, तुम्हाला प्रत्येकाला राग येतो, कधी कधी स्वतःचा अपमान होतो, कधी कधी अपयश मिळतं. अपयश मिळाल्यानंतर स्वतःचा राग आला पाहिजे, इतरांचा नव्हे. स्वतःचा राग आल्यानंतर तो राग यशासाठी वापरता आला पाहिजे, जो अनिकेत फडतरे वापरतो आहे. धावफलक 6 पुढे. 26वा धावफलकावरती 26 ऑन द बोर्ड. ज्या गोलंदाजाला 6 चेंडूमध्ये 30 धावा मारल्या होत्या ना, त्याच खेळाडूनं 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 या धावसंख्येवरती खेळतो आहे. यस, हे याला म्हणतात क्रिकेट. आग तुमच्या मनात अपमान झाल्यानंतर जी आग निर्माण होते मनामध्ये, ती आग योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरता आली पाहिजे. स्क्वेअर कट केला. पाठीमागे स्वप्नील साबळे धावेसाठी नकार आहे, पण चांगला चेंडू आहे. बंटी गाठे यांनी सल्ला दिला जुबेर शेखला कसा बॉल टाकायचा आहे आणि सल्ला मसलत आपण बघतो इथे होती आहे. जेव्हा 2 खेळाडू एकमेकांच्या सोबतीनं सल्ला मसलत करतात, बॉल घ्या, सल्ला मसलत झाली पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. चिंता वाढल्याच्या नंतर टेन्शन घ्यायचं नसतं, तर चिंतन करायचं असतं. केलेलं चिंतन तुम्हाला मार्ग शोधण्यासाठी मदत करते. पुन्हा आक्रमण, पुन्हा आक्रमण. टाळ्या झाल्या पाहिजेत अनिकेत फडतरेसाठी. यस, येतोय जबरदस्त षटकार. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा. पुरंदरचा धुरंदर करतोय कमाल आणि इथे येतोय दर्जेदार षटकार. षटकाराने धावफलक पुन्हा पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 32 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजीची इथे आपण बघतोय दुरास सांभाळलेली आहे अनिकेत फडतरेने. बॉल चांगला आहे आणि चांगला चेंडू आहे. कमबॅक केलं आणि आपण बघतोय या षटकातला 1 चेंडू बाकी आहे. 32 या धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. अपेक्षा होती 26 प्लसची, 30 पर्यंत पाहिजे होती.
काही करून 30 बनवायचे होतं, 30च्या पुढे गेला धावफलक आता रविदादा पॉवर 11 संघाचा. ओहो, पटका फुडा, अनिकेत फडतरे सेट. फायर नहीं है माचिस तो यूं ही बदनाम है, असली आग असली ज्वालामुखी जिसने भड़काया है उसका नाम अनिकेत है. आणि या षटकामध्ये किती आल्या? या षटकामध्ये 25 धावा आल्या, तर टोटल धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा धो पाऊस पडतो आहे. पॉवर प्ले मध्ये या खेळाडूने कमाल केली आणि सगळ्यांच्या नजर अनिकेत फडतरेवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्वप्नील साबळे. आणि बघा, जे मोठे हिटर असतात ना, त्यांना रोखायचं असेल, तुमच्याकडे चांगल्या टप्प्यांचा बॉलर त्यांना रोखणं फार कठीण आहे. पण ज्याच्याकडे इनस्विंग आउटस्विंग आहे, बॉलर टर्न करण्याची क्षमता आहे, असेच खेळाडू मी म्हणेल की मोठ्या हिटरला रोखू शकतात. इक्वेशन सांगतोय आपण आता. 24 चेंडू आणि 48 आणि 12च्या सरासरीने इथून पुढे धावा जमवायच्यात. अजूनही स्वप्नील साबळेकडे विश्वासानं संघनायकाने चेंडू दिलेला आहे. स्वप्नील साबळेला आम्ही कित्येक स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे की मॅच विनर विकेट मिळवताना आहे असा खेळाडू. 24-48 षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. प्रतीक देवकरचा जलवा अजूनही बाकी आहे. तर विकेटची पार्टनरशिप ब्रेक करण्याचं सामर्थ्य असलेला गोलंदाज स्वप्नील साबळे. दरम्यान आपण बघतोय एक धाव मात्र इथे येईल. दुसऱ्या धावेसाठी होकार, योग्य वेळी दिलेला नकार. काय घडलंय नेमका इथे? मुळात या दुसऱ्या धावेची शक्यता कमी होती आणि धाव घेण्याचा प्रयत्न स्वप्नील साबळेने केलेलं अपील आणि क्रिटिकल मुवमेंट आहे ही. अर्थात ही विकेट बोथ टीमसाठी महत्वाची आहे. अनिकेत फडतरे एका बाजूने आपण बघतो चांगले हल्ले केलेत. प्रतीक देवकरनं त्याला चांगली साथ देणं गरजेचं आहे या मुवमेंटला. पण आता रिस्क घेतली दुसऱ्या धावेसाठी. पण निश्चितपणे काय घडलंय हे सांगणं थोडंसं कठीण आहे. फलंदाज सेप आहे. आणि आता बघायचं ह्या विकेटची प्रतीक्षा अजूनही करावी लागेल. माना की अंधेर बहुत है और चारों ओर नाकामी है. विकेट महत्वाची आहे. माना कि अंधेर बहुत है और चारों ओर नाकामी है. माना कि थक्के टूट रहे और सफर अभी दुर्गामी है. जीवन की आपाधापी में जीने का ठिकाना टूट गया. जीवन की आपाधापी में जीने का ठिकाना टूट गया. माना कि थक गए सपने और नींदों में आना छूट गया. माना कि हिम्मत टूट गई, आंखों में निराशा छाई है. माना कि हिम्मत टूट गई और आंखों में निराशा छाई है. माना कि चांद पर ग्रहण है और रात अभी बाकी है. मगर श्री कृष्ण ने साफ कहा है, मगर श्री कृष्ण ने साफ कहा है, बस कर्म तुम्हारा कल होगा. और अगर कर्म में सच्चाई हो तो कर्म कहां निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. वासुकी बॉयज संघासाठी संकट आहे अनिकेत फडतरेच्या विकेटचं. या विकेटची प्रतीक्षा अर्थात या संकटाचं हल कोण काढणार आणि ते हल कधी निघणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या षटकामध्ये थोडंसं शांत बघतोय आपण. दोन्ही खेळाडूंना 3 चेंडूवरती 3 आल्यात. रन्स थांबवणारा, रन्स मशीनचा स्टॉपर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील साबळे. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. दरम्यान धावेसाठी कॉल दिलाय. अहो, गडबड झाली आणि धावेसाठी दिलेलं कॉल. एक सिंगल झाली. सिंगलने धावफलक जातो पुढे आणि आता सिंगल धावफलक पुढे धावफलकाकडे जाऊयात. 41 झाल्यात. अर्थात
20 चेंडू 45 धावांचं लक्ष्य आहे. 20 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष्य. स्वप्नील साबळे की अनिकेत फडतरे, कोण कोणावरती पडतोय भारी. ओहो, दरम्यान इथे निराश बघायला मिळाला खेळाडू, अर्थात डॉट चेंडू आलाय. या षटकातला एक एक चेंडू महत्वाचा आहे, कारण की माहिती आहे सगळ्यांना की अनिकेत फडतरेला कोण थांबू शकतो, तर केवळ आणि केवळ स्वप्नील साबळे, जो कर्तृत्वाच्या जीवावरती यश संपादन करू शकतो, असा एक मोहर आपण बघतोय. हा एक हुकमी एक्का स्वप्नील साबळे. ओहो, पोलरलेनचा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये केवळ 3 आल्यात, अर्थात इक्वेशन मध्ये बदलाव. 18-45, 18 चेंडू 45 धावांची गरज आहे या षटकामध्ये. आता शांत खेळत हे दोन्ही खेळाडू, पण बघायचंय अजूनही मॅच मधील बरंच सार बाकी आहे. माना की मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर, ओ कहीं अगर रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. निश्चितपणे आता संघावरती आलेली वाईट वेळ या षटकामध्ये आता नक्कीच ही वेळ बदलायची आहे. गोलंदाजी मार्कवरती बंटी गाडे, संघाचे संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि आता बघायचंय इथे अनिकेत फडतरे, प्रतीक देवकर या दोन्ही वादळी खेळाडूंना करावंच लागेल. एक पार्टनरशिप गरजेची आहे. केवळ अनिकेत फडतरे चांगला खेळून मॅच नाही होणार आहे. 18 बॉल 45 आहेत. 18 बॉल 30-32 असता एखादा खेळाडू चांगला खेळायला जमतं, मॅच होते. पण इथे दोन्ही एंडने रन येणं महत्वाचं आहे. प्रतीक देवकरचा फॉर्म जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच फॉर्म अनिकेत फडतरेचा महत्वाचा आहे. अनिकेत फडतरेने त्याचं काम केलेलं आहे, पण आता प्रतीक देवकरला त्याची जबाबदारी निभावणं फार महत्वाचं आहे. पण बंटी गाडे एक हुशार गोलंदाज आहेत आणि अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. अनेक स्पर्धा खेळल्यामुळे जुना अनुभव आहे. आणि ज्याच्याकडे अनुभव जेवढा मोठा आणि छोटी जरी कौशल्य असली, तर छोटं कौशल्य आणि मोठा अनुभव मॅचला बदलवता येतं. बंटी गाडेंकडे आहेत तो अनुभवाचा खजिना त्यांच्याकडे आहे. 18 बॉल 45. पहिला बॉल आपण बघतोय, फुल केलाय. पाठीमागून क्षेत्ररक्षक कुणाल जगताप, एक सिंगल धाव पळून काढायच्यात. दुसऱ्या धावेसाठी कॉल, फेकी केलीये व्यवस्थित. दरम्यान 2 आल्यात. 2ने धावफलक पुढे जाईल. 17 चेंडू 43 धावांची गरज. 17 चेंडू 43. पहिल्या चेंडूवरती निश्चितपणे मोठा शॉट अटेम्प्ट केला, त्याच्यामध्ये अपयश आलं. ताकद पाहिजे, एक परफेक्ट टायमिंग सुद्धा पाहिजे. केवळ ताकद नाही तर टायमिंग सुद्धा पाहिजे. बंटी गाठे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर आउट विकेट. दरम्यान सुंदर चेंडू आहे आणि अनिकेत फडतरेला कुठे ना कुठे स्ट्राईक वरती घेऊन येणं गरजेचं आहे. भले प्रत्येक एक चांगला बॅटर आहे, पण दुसऱ्या बाजूला तो बऱ्याच वेळापासून चांगल्या झोनमध्ये होता. आणि असा खेळाडू जेव्हा जास्त वेळ नॉन स्ट्राईकला राहिला, तर निश्चितपणे कुठे ना कुठे ती लय कुठेतरी बिघडू शकते. कारण की एखादा खेळाडू बराच वेळ शांत राहिला, स्ट्राईक नाही भेटली बराच वेळ, मग अशा गोष्टी घडतात. पण फटका चांगला. प्रतीक देवकर सांगतोय, मी सुद्धा समशेर बाहेर काढू शकतो, कारण की माझ्या तलवारीत आहे ताकद. मी केला वार, येतोय षटकार. या षटकाराने धावफलक पुढे इक्वेशन मध्ये बदलाव झालाय. अर्थात 15 चेंडू 37 धावांची गरज आहे. 15 चेंडू 37. वासुकी बॉय जेजुरी की दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सन्मान्य रविदादा पवार 11 एकतपूर मंजवडी. कोण जिंकणार इथे, कोण फायनल मध्ये जाणार? लढा 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 दिला तर लढा सक्सेसफुल बनवू शकतो. पुढा शॉट चांगला आहे, एलिमिनेशन कमी. जुबेर शेख डाऊन द बॉल, टेकन गुड कॅच. आणि इथे प्रतीकचा खेळ संपलाय. मॅच मध्ये वासुकी बॉय जेजुरी संघ पुन्हा इथे. चला बॅटर चला लवकर. धनंजय टिळेकर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट धनंजय टिळेकर मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. आणि इक्वेशन जर बघायला गेलं तर 14 चेंडू आणि 37 धाबा. 14 चेंडू 37 धावांची गरज. 14 चेंडू 37, या 2 चेंडूवरती 7 धावा आले पाहिजेत किमान. बंटी घाटे प्रत्येक बॉल वरती वेगवेगळा प्लॅन इम्प्लिमेंट करतोय. पटका चांगला आहे, वा. इथे कनेक्शन खास होतं. 720 व्होल्टचा करंट इथे बघायला मिळाला. जसा बॉल आला त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जसं आपण एखाद्या विजेच्या करंट प्रवाहित असलेल्या तारेला आपण हात लावतो आणि ती तार पकडून ठेवतो आणि त्याच्यानंतर झटकन खूप लांब ढकलते आपल्याला, अगदी तशी मोमेंट. मी म्हणेल की 720 व्होल्टचा करंट त्याच्या रक्तामध्ये धावतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आता 13 चेंडू 31. 13 चेंडू 31 धावांची गरज. 13 चेंडू आणि 31. धनंजयच्या विरोधात बंटी घाटे. मॅच संपली नाहीये, कारण की इथे फलंदाज गोलंदाज त्यांचे प्रयत्न बाकी आहेत आणि त्यांचा लढा बाकी आहे. पुढा पटका फसलाय. जेल सुटलाय. जेल सुटलाय. जेल सुटलाय. कॅच सुटल्यानंतर घडतं काय? कॅच सुटल्यानंतर 85 धावांचा स्कोर उभारला जातो. हॅशटॅग राहुल राठोड. पण कॅच सुटल्यानंतर धनंजयचा कॅच सुटलाय, ज्यानं पहिल्या बॉलवरती षटकार मारलाय. त्याची स्ट्रेंथ काय आहे स्पर्धेमध्ये सगळ्यांना माहिती आहे. 12 चेंडू आणि धावांची गरज 30. म्हणजे या षटकामध्ये ज्या 15 पाहिजे होत्या ती बेसिक नीड कंप्लीट झालेली आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. राजवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीगचा थरार आणि इथे सेमीफायनल क्रमांक 1. कोण जिंकणार इथे? कोण जिंकणार? प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. समुद्र व्हायला काळजात तुफान असावं लागतं, नियतीशी भिडायला मनात वादळ असावं लागतं. आणि निश्चितपणे आपण बघतोय नियतीशी भिडत असताना स्वप्नील टिळेकरनं इथे मनात वादळी ताकद असल्याचं दाखवून दिलं. गोलंदाजी मार्कवरती सहदेव राठोड आपण बघतोय. 12 चेंडू 30 धावांची गरज. अजूनही वासुकी बॉईज संघासाठी मॅच बऱ्यापैकी बाकी आहे, कारण की बऱ्याचशा धावा आहेत. 15च्या सरासरीने वाटतो तेवढा हा धावफलक छोटा नाहीये, एक निश्चितपणे मोठा धावफलक आहे. त्यामुळे कुठे ना कुठे बॉलरला ॲडव्हान्टेजेस आहेत. पण टेनिस क्रिकेटमध्ये 15 धावा देखील षटकामध्ये कमी पडतात जेव्हा 2 बॅटर चांगल्या झोनमध्ये असतात, चांगले सेट असतात आणि विस्फोटक असतात. टेनिस क्रिकेटमध्ये 15 धावा सुद्धा कमी आहेत एका षटकामध्ये. जर तरचं हे क्रिकेट आहे. सहदेव राठोड एक बेहतर ऑलराऊंडर. पहिला चेंडूवरती फटका फसलाय. एलिमिनेशन कमी आहे. कव्हरकडे जाणं चेंडू. बंटी घाटे चेंडूवरती येतील. सिंगल या चेंडूवरती मिळाली. 11-29. 11 चेंडू 29 धावांची गरज. 11 चेंडू आणि 29. लढाईमध्ये आपण बघतोय जान फुंकलेली आहे. सहदेव राठोड मॅचला एक चांगली दिशा देऊ शकतो. अर्थात हे षटक मात्र मॅचची दिशा ठरवणार आहे. सहदेव राठोड आता बघायचं आहे. ओहो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. दरम्यान इथे एक सिंगल या चेंडूवरती मिळाली आहे. सहदेव राठोड यांची गोलंदाजी आवडली असेल आणि 22च्या स्वरूपामध्ये 55 ही धाव कळवलेली आहे. स्वप्नील टिळेकर स्ट्राईक वरती आहे. बघाय धनंजय टिळेकर. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 10 बॉल 28. खत्म हो चुका है हमारा जहां सारा ये दुनिया कहती है. खत्म हो चुका है जहां सारा ये दुनिया कहती है. शुरुआत नहीं करेंगे और जीत लेंगे हमारा जहां सारा ये दुनिया नहीं हम खुद कहते हैं. चांगला चेंडू आहे. अलोंग दी कार्पेट ऑन ड्राईव्हचा फटका. पाठीमागून क्षेत्ररक्षक. मिड विकेट मध्ये फेकी वेगवान कपिल राठोड आणि राहुल राठोड जोडी जमली आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे. धनंजय सेफ आहे किंवा नाही हे बघायचंय. दोन कंप्लीट झाले चेंडू. हा तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती घडलंय काय? कुणाच्या पक्षात निर्णय जाणार
कोणत्या टीमच्या बाजूने निर्णय जाणार? मी एक गॅरंटी देऊ शकतो, हा निर्णय क्रिकेटच्या बाजूने जाणार. बॅटर नॉट आउट. इक्वेशन कडे जाऊयात आता. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत 60 झाल्यात. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावांची गरज आहे. या दरम्यान इनसाइड आउट पाठीमागे क्षेत्ररक्षक शान राठोड. चांगलं व्यवस्थित अंदाज घेतला चेंडूचा. गुड फील्ड. दरम्यान यस 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 पाठीमागून 2-2 खेळाडू धावत आले होते. त्यांना माहिती आहे मॅचचं पोटेन्शियल काय. एक अवांतरचा थ्रो मॅचला कुठे घेऊन जाऊ शकतो. एक अवांतरचा थ्रो आतापर्यंत जी मेहनत केली त्या मेहनतीवरती पाणी फिरू शकतो. त्यांना माहिती आहे सगळं. अनिकेतला राऊडी बनावं लागेल. अर्थात गरज संघाची आहे. यापूर्वी पॉवर प्लेमध्ये खूप चांगला खेळलाय आणि जोपर्यंत अनिकेत आहे तोपर्यंत मॅच संपली नाहीये. या दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू आहे. ऑन ड्राईव्हचा फटका पाठीमागून मिड विकेटमध्ये कुणाल जगताप. एक सिंगल. वा गुड. आणि निश्चितपणे सहदेव राठोडच्या या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सहदेव राठोडसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अपेक्षित गोलंदाजी होती वासुकी बॉयज संघाला. इक्वेशनकडे जाऊयात आपण आता. 7 चेंडू 24 धावांची गरज. अर्थात हा बॉल महत्वाचा आहे. एक षटकार महत्वाचा आहे. एक चौकार महत्वाचा आहे. एक डॉट महत्वाचा आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धनंजयच्या विरोधात सहदेव. ब्लॉक होलमध्ये सुंदर मादा. वाईड लाईन यॉर्कर होता. शान राठोड व्यवस्थित अंदाज घेतला चेंडूचा. फेकी व्यवस्थित केली. एक सिंगल या चेंडूवरती मिळाली. षटक संपलं. सेकंड लास्ट. अर्थात 6 चेंडू आणि 6 चेंडू 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. इथे हवाई आक्रमण महत्वाचं आहे. षटकार येणं महत्वाचं आहे. चौकार येणं महत्वाचं आहे. 6 चेंडू गरमागरमीचा माहोल आहे. अर्थात इथे सहदेवच्या कामगिरीसाठी सगळ्यांनी टाळ्या झाल्या पाहिजेत. सेकंड लास्ट ओव्हर जी असते ना ती मी म्हणेल की ती लास्ट असू शकते मॅचची. जुबेरकडे षटक दिलंय. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. अनिकेत फडतरे आणि धनंजय यांना देखील आता मी म्हणेल की असं खेळून उपयोग नाहीये. यू जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है. यू जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है. परों को खोल जमाना सिर्फ उडान देखता है. पंख खोलणार का. पंख खोललेच पाहिजेत. पंख खोलल्याशिवाय षटकार आल्याशिवाय इथे मॅच तुमच्या बाजूने झुकू शकत नाही. हे अंतिम सत्य आहे. इथे स्वतःलाच अर्जुन बनावं लागेल. स्वतःलाच कर्ण बनावं लागेल. आणि इथे तुमच्या पाठीशी कोण आहे याला किंमत नाही. इथे तुम्ही किती लढताय सुंदरपणे किंवा लढताय का हे महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय बंटी घाटे यांच्याकडे षटक दिले. संघ मालक गोलंदाजी मार्कवरती. जर तरची निशाणी. इथे जिंकला तर फायनल मध्ये. पराभूत झाला तर आणखी एक संधी आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. वासुकी बॉयजच्या विरोधात रविदादा पवार 11. धनंजय यापूर्वी बंटी घाटे यांच्या गोलंदाजीवरती एक मोठा षटकार खेळला होता. बंटी घाटे यांनी विकेटची संधी निर्माण केली होती. दोघेही कमी नाहीयेत. दोघेही कमी नाहीयेत. एक वार धनंजयने केलाय. एक वार बंटी घाटे यांनी केलाय. 6 चेंडू आणि धावांची गरज 23. पहिला चेंडू पाठीमागे मोठाला केलाय. गुड फील्ड. व्यवस्थित अंदाज. सिंगल मात्र आली आहे. अनिकेत आपण बघतोय पाठीमागून राहुल राठोड आहे ना. जे राठोड नावाचे खेळाडू आहेत ना जे अग्रेसिव्ह आहेत आणि जे अग्रेसिव्ह आहेत ना ते अग्रेशन कंटिन्युअसली आपण बघतो की मॅचला उभं करण्यासाठी आपल्या खेळाडूंना जोश देण्यासाठी हे अग्रेशन महत्वाचं आहे. आणि बंटी घाटे यांना मोटिवेशन देणार हे अग्रेशन आपण बघतोय. खूप चांगला बॉल टाकलाय. असाच टाक. थोडासा पुढे टाक आणि आणखी दाखवून टाक. मोटिवेशन तर दिलंय पण त्याचसोबत इथे मी म्हणेल की चांगलं काम करण्यासाठी उत्साह वाढवलाय. 5 चेंडू 22 धावांची गरज. 5 चेंडू 22 धावांची गरज आपण बघतोय. अजूनही लढायचंय. अजूनही इथे पुढे जायचं आहे.
5 चेंडू आणि धावांची गरज 22. दरम्यान चांगला बॉल आहे, धावेसाठी नकार दिलाय. 4 चेंडू 22 धावांची गरज. 4 चेंडू 22, 4 चेंडू 22, 4 चेंडू 22. एक चांगला बॉल मॅच फिनिश, एक मोठा फटका मॅच ऑन, दुसरा मोठा फटका मॅच ऑन. मोठा फटका मॅच ऑन ठेवण्याचं सूत्र आहे. सरळ बॅट केलेला शॉट पाठीमागे टप्पा पडल्यानंतर बॉल फरार झाला, चौकार आलाय, अर्थात मॅच ऑन आहे, अर्थात टायगर अभिजिंद आहे. अनिकेत फडतरेंनी सांगितलंय यस यस यस, माझ्या मनातली आग, माझ्या प्रयत्नातली आग, माझ्या डोक्यातली शक्ती अजून संपली नाहीये. संघ मालकांच्या विरोधात आपण तो अनिकेत खेळतो आहे. 3 चेंडू धावांची गरज. 3 चेंडू 18, अर्थात 3ही षटकार गरजेचे आहेत. ओठांवरती यावा आनंद, सर्व वेदनांचा अंत व्हावा, कष्टात सुद्धा सुख मिळावे, लोभ पुरता शांत व्हावा, अपेक्षांचे ओझे माझे असे एकट्याने मरून पडावे, समाधान यावे माथ्यावरती, दुःख मागे सरून पडावे. चांगला फटका, बॉल उंच आकाशात आणि दरम्यान बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार मात्र आलाय. 2 चेंडू आणि धावांची गरज 14. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. अजूनही चान्सेस आहेत काही अंशी. क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती किती जास्त धावा येतील हे आपण सांगू शकत नाही. मी सर्वाधिक 13 होताना बघितलेले आहेत. 2 चेंडू 14. बॅटची कडा, मॅच विनिंग विकेट, मॅच विनिंग बॉल, अर्थात इथे आपण टाळ्या वाजूयात बंटी घाटे यांच्यासाठी. तर हे षटक आपण बघतो जुबेर यांना देण्यात येणार होतं, पण निश्चितपणे या षटकामध्ये हे प्रेशरचं षटक होतं. प्रेशर हँडल करण्यासाठी शांत डोक्याचाच खेळाडू डेथ ओव्हरसाठी महत्त्व असतो. बंटी घाटे शांत डोक्याचे आहेत आणि अर्थात मॅचचं पोटेन्शियल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी स्वतः जबाबदारी स्वतःच्या अंगावरती ओढून घेतली आणि जे आत्मविश्वासानं स्वतःच्या अंगावरती जबाबदारी ओढून घेतात तर ते मी त्यांच्यासाठी ते ओझं नसतं, तर ते कर्तव्यासाठी लढत असतात. कर्तव्यासाठी लढले बंटी घाटे आणि कर्तव्य पार पाडलं यशस्वीरित्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 14 धावांची गरज. चांगला चेंडू, याच सोबत इथे जोरदार टाळ्या वाजूयात बंटी घाटे अँड टीम साठी. अर्थात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्व बंटी शेठ घाटे यांच्या मालकीचा संघ वासुकी बॉयज जेजुरी या संघामध्ये फायनल मध्ये त्यांनी आपली जागा भक्कम केलेली आहे. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा पुढील मॅच साठी. चला, मॅन ऑफ द मॅच आणि टॉस आपण इथे करतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विट लाईनअप बाहेर या, एका खेळाडून इकडे या. अर्थात मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू राहुलला आधीच माहिती आहे, या राहुल राठोड. आणि कॅप्टन चला, प्रेम 11 हिवरे संघाचे संगणक चला आणि रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी संगणक चला. केनशा मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा सन्माननीय विशाल शेठ बोरावके यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. त्यांच्या माध्यमातून आपण बघतो स्पर्धेतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आकर्षक नेकबँड त्यांनी दिलं होतं, अर्थात ब्रँडेड नेकबँड त्यांनी दिलं होतं. आणि सन्माननीय बंटी शेठ घाटे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा त्यांनी कॅप दिली होती आकर्षक.
चला सन्माननीय राहुल सर चला. केनच्या मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा सन्माननीय विशाल शेट बोरवके यांनी आपण बघतो या ठिकाणी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी इथे त्यांनी आकर्षक नेकबँड दिलं होतं. ते आकर्षक नेकबँड आपण इथे देतो आहोत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन राहुल राठोड. चला टॉससाठी चला. आणि आपण बघतोय खरं तर एखाद्या स्पर्धेसाठी आपण जर बघायला गेलं तर मान्यवर बक्षिसे देतात, पण बक्षीस दिल्यानंतर तर त्या प्रॉडक्टची आपण बघतो कुणी गॅरंटी वॉरंटी कोणी घेत नाही. बिघडलं तर बिघडलं, दुसऱ्या दिवशी बिघडलं तर त्यांना कुणी बोलता येत नाही. पण केनशा मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा विशाल शेठ बोरावके यांनी एक बक्षीस दिलंय. अर्थात त्यांनी नेकबँड दिले मॅन ऑफ द मॅचसाठी, पण त्यांनी ही गॅरंटी दिलेली आहे जर नेकबँडमध्ये कोणतीही खराबी झाली तर मी ती बदलून देणार. यस, अशी माणसं पाहिजेत, मोठ्या मनाची. टॉस इथे होतोय आणि तो टॉस करतील सन्माननीय मोहन शेठ गायकवाड यांच्या शुभहस्ते. सन्माननीय उद्योजक मोहन शेठ गायकवाड यांच्या शुभहस्ते टॉस आपण करतोय. एका बाजूला कॅप्टन बशीर शेख प्रेम 11 संघाचे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कॅप्टन आहेत ऋषी झुरंगे, रविदादा पवार 11 या संघाचे संघनायक. टॉस जिंकलाय. टॉस प्रेम 11 ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. चला प्रेम 11 लाईनअप मध्ये चला, मैदानाच्या आतमध्ये लगेच चला. प्रेम 11 सॉरी बॅटिंग आहे. रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी संघनायकांना सूचना. वीट लाईनअप मैदानाच्या आतमध्ये लगेच चला. सन्माननीय अमोल शेठ पवार आपणास विनंती असेल आपण या. सन्माननीय अमोल शेठ पवार आपणास विनंती आहे आपण या. यानंतर आपण या मॅचसाठी मायक्रोफोनवरती करूयात बदल. शिरूर तालुक्याचे गूढ आवाज सन्माननीय प्रदीप ओवाळ सरांना. या सर आपलं स्वागत आहे.